माझ्याकडे ती मशीन नव्हती म्हणून मी हे यूज करते. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहे कॉफी. सो लेट्स मेक इट आउट. सो मी हे भांडं घेतलं आहे इथे मिक्स करायसाठी, कारण की ती माझ्याकडे ऑफकोर्स ती मशीन नव्हती म्हणून. देन मग मी घेतली कॉफी. 2 टेबलस्पून मी इथे कॉफी ॲड करते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या. देन त्याला एकदम असं चांगलं दिसावं म्हणून मी एकदम असं क्लिअर टाकलं आहे. आता आपण ह्याच्यात 2 टेबलस्पून साखर ॲड करूया. सो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो हे बघा, मी इथे 2 टेबलस्पून साखर ॲड करते. आता ते व्यवस्थित पाणी घ्यायची. आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया, कारण की ते मिक्स व्यवस्थित व्हायला म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं, जास्त नाही. आता बघूया, आपण झाकण नीट लावूया. थांबा जरा. हां, आता मिक्स करा 5 to 10 मिनिट्स व्यवस्थित, ज्याने ते असं लाईक झाकवालं फिलिंग येईल. हां, सो व्यवस्थित मिक्स करा 5 to 10 मिनिट्स लागतील हे झाग बनायला. म्हणजे ती एकदम अशी क्रीमी अशी स्वीट अँड टेस्टी येईल कॉफीला. एकदम अशी कडू नाही लागणार. आणि देन आता आपली कॉफी तयार आहे, म्हणजे झाग तयार आहे. वाव, किती क्रीमी आहे. आता टेक अ ग्लास. आता आपण त्याच्यात बर्फ ॲड करूया. ठीक आहे, बर्फ, कारण की आपण कोल्ड कॉफी बनवतो ऑफकोर्स, तो म्हणून थोडंसं आपण बर्फ ॲड करायला पाहिजे त्याच्यात, म्हणजे ते थोडं टेस्टी लागेल. सो आता इथे तरी मी 5 बर्फ ॲड करते. म्हणजे पहिले मी 4 केले, देन मग मला ते कमी वाटले म्हणून मी अजून एक एक्स्ट्रा टाकला त्याच्यात. हे बघा, आता थांबा जर दाखवते. ठीक आहे, हे बघा मी 5 ॲड केलेत. आता ते जे आहेत ना, जो टेक्स्चर आहे तो व्यवस्थित असं मिक्स करायचा, मिक्सचर व्यवस्थित, ज्याने तो असा ब्राऊन टेक्स्चर येईल त्याला, आणि क्रीमी टेक्स्चर अजून त्याचा थोडासा इन्हॅन्स होईल. ठीक आहे, मिक्स करा थोडंसं वेल. देन पोअर करा ग्लासमध्ये व्यवस्थित, न पाडता, म्हणजे घरी कोण ओरडणार नाही म्हणजे. सो हे बघा, हे अशी दिसते विदाऊट मिल्क. ओके, आता ह्याच्यात आपण थोडंसं दूध ॲड करूया. तर आता ह्याच्यात आपण थोडंसं दूध ॲड केलं आहे. जास्त नाही, थोडंसंच करा. देन थोडंसं मिक्स करा, ज्याने ते दूध आणि कॉफीचा जो क्रीमीनेस आहे तो मिक्स होईल. आणि ही माझी कॉफी. देन ही बघा, ही अशी दिसली थोड्या वेळानंतर, दूध ॲड केल्यानंतर. ही खूपच डिलिशियस होती, टेस्टी होती.